हा सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असून देशातील 28 राज्यात रिपाईच्या शाखा कार्यरत आहे। या पक्षाच्या माध्यमातून मला 6 वेळा संसदेत जाण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी केले। त्यांनी चांदवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित रिपाईच्या नाशिक जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आनंदा वाळू ठोंबरे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात व नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय भालेराव, तर व्यासपीठावर काकासाहेब खंबाळकर, विनोद जाधव, अमोल वगैरे, जाबीरदादा पठाण, रामबाबा पठाडे, गंगाभाऊ त्रिभुवन, प्रकाश जाधव, सिद्धार्थ केदारी, ॲडव्होकेट विकास जाधव, उमेश जाधव, ताराचंद अहिरे, संजय बणकर, रवींद्र जाधव, वसंत जाधव, रवी भाऊ अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आनंदा वाळू ठोंबरे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रिपाईमध्ये प्रवेश केला। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले। भाषणात नामदार आठवले म्हणाले की चांदवड येथे यापूर्वी 2 वेळा येण्याचा योग ठरला होता, मात्र दलित पॅंथरपासून आजच्या रिपाईपर्यंत पक्षाची धुरा प्रकाश जाधव, अनिल केदारी यांसारख्या कार्यकर्त्यांनी जिवंत ठेवली, ही अभिमानाची बाब आहे। चांदवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व सुधारणा करण्यासाठी खासदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली। देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल डिझेलच्या बचत करण्याचे केलेले आवाहन जनतेने स्वीकारावे असे सांगितले। कार्यक्रमात चांदवडकरांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। महिला भगिनींकडूनही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास तालुक्यातील महिला पुरुष कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन यशवंत यांनी केले। सर, चांदोडला येण्याचा पक्षप्रवेश सोहळा की अजून काही? चांदोडमध्ये यासाठीच आलेलो आहे की आपल्याला नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा राज्यावर घेतलेला आहे। सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकांमध्ये उत्साह आहे की दुसऱ्या वेळेला रिपब्लिकन पक्षाला ही संधी मिळालेली आहे। नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आपण असताना हे सरकार विकासाच्या दिशेने पुढे चाललेलं आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे चाललेलं आहे आणि विकास म्हणजे या देशात 140 कोटी लोकांना, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल, कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला न्याय देण्याची आमच्या सरकारची भूमिका आहे। नरेंद्र मोदींच्या नेत्याने विश्वासामधला आहे, रिपब्लिकन पक्षाला इंडियामध्ये संधी मिळालेली आहे आणि तिसऱ्यांदा मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे। तिसऱ्यांदा मी राज्यसभेवर आलेलो आहे, त्यामुळं लोकांमध्ये उत्साह आहे। त्यामुळं आज चांदवडमध्ये या ठिकाणी सरकार ठेवलेला होता, त्यासाठी मी गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव जे सतत वाढत चालले, या संदर्भात काय सांगाल सर? अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं थोडीशी महागाई वाढली तरी आहे, कारण आता पेट्रोल डिझेलचे भाव आमचं सरकार आल्यापासून काही वाढले नव्हते, पण आता पहिल्यांदा लागलेले आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी अर्थव्यवस्थेच्या केल्यानंतर देशाची इकॉनॉमी खाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं आपली इकॉनॉमी वर घेऊन जाण्याचा आमचा उद्देश आहे, मिशन आहे। त्यामुळं लोकांना त्यांनी आव्हान केलं आहे की पेट्रोल डिझेल वाचवा। आम्ही अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे ही सगळी झालेली आहे। आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की सगळे ऑटो रिक्षाचे भाव, टॅक्सीचे भाव, भाज्यांचे भाव आणि ज्या वस्तू आपल्याला घरी लागतात त्याचे भाव किती आहे, त्याच्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीस सरकारसुद्धा आपल्या राज्यामध्ये लोकांना कसा विकास मिळेल या दिशेने करतील आणि जरी काय थोडे भाव वाढले तरी लोकांनी समजून घ्यायचं आहे, हळूहळू ते भाव कमी सगळ्याचा प्रयत्न। सर, आजच्या RPI पक्षामध्ये जो प्रवेश करण्याचा काय हेतू, काय याच्या पाठीमागचं काय कारण? बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मी अनेक वर्ष रामविलासजी पासवान यांच्या दलित सेना आणि लोकजनशक्ती पक्षामध्ये काम केलं आहे। पक्षाने मला खूप काही दिलं, 3 वेळा जिल्हा अध्यक्ष बनवलं, पार्टीचा महासचिव, अशा अनेक जबाबदाऱ्या मी पार पाडल्या। परंतु पासवान साहेबांच्या नंतर पार्टीला पुढील नेतृत्वाचा अभाव असल्या कारणाने एक एक कार्यकर्ता, नेता आणि पक्षाची बाहेरची वाट झाली आणि
बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे की सत्तेशिवाय शांतपण नाही. आणि म्हणून या देशाचे संघर्ष नायक माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांनी बाबासाहेबांचा RPI हा पक्ष कायमस्वरूपी सत्तेत ठेवला. आणि म्हणून या महाराष्ट्राला, या देशाला RPIचे झुंजार नेते रामदासजी आठवले साहेब यांच्याशिवाय कोणी न्याय देऊच शकत नाही, हा विचार मनी बाळगून मी आज RPIमध्ये प्रवेश केला. याच्या अगोदर तुम्ही रामविलास पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. त्यामध्ये तुम्ही बरेचसे कार्य केले, मात्र त्यांना सोडचिठ्ठी देऊन आज तुम्ही या RPIच्या पक्षात प्रवेश करत आहे. याचं कारण मी सांगितलं ना तुम्हाला, सत्तेशिवाय शांतपण नाही आणि सत्ता असेल तरच सर्व काही आहे, बाबासाहेब म्हणत होते. आणि म्हणूनच सत्तेमध्ये बाबासाहेबांचं पक्ष टिकवण्याचं काम माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबच करू शकतात, हे मला खूप परिपूर्ण ज्ञात आहे. काय करणार आहे याच्यामध्ये? यामध्ये मी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, पीडित, शोषित, शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि सवर्ण वर्गातील गरीब लोकांसाठी, सगळ्यांसाठी काम करण्याचा मी प्रयत्न करणार. त्यांना न्याय आणि त्यांच्या हक्कासाठीची लढाई मी लढणार. पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून घराघरातला आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, सवर्णामधील गरीब लोक यांच्यासाठी दौरा करून घराघरातला तरुण जागा केल्याशिवाय राहणार नाही आणि घराघरातला तरुण समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. नाशिक लोकशाही न्यूजसाठी माधुरी मगर, नाशिक.